सुट्ट्यांमध्ये मुंबईहून उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या अनेक लोकांची संख्या आपल्याला पाहायला मिळते। लोकमान्य टर्मिनस या कुर्ला स्थानकामध्ये या ठिकाणी शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम स्वतः या ठिकाणची पाहणी करत आहे। प्रवाशांना व्यवस्थित त्यांना सुखसुविधा मिळते का, त्यांना उपाययोजना मिळते का, सर्वांचा आढावा घेण्यासाठी संजय निरुपम खास करून कुर्ला लोकमान्य टर्मिनस या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी असणाऱ्या यात्रेकरांची असेल या रेल्वेची पाहणी केली। सर आपल्यासोबत जोडले गेलेत। सर सुट्ट्यांचा दिवस आहे, लोक गावी जातात, मोठ्या संख्येने रेल्वे सुविधा पाहिजे तशी मिळते का? शिवसेना मैदान में उत्तर भारतीयांच्या सन्मान में असं देखील नारा आता देण्यात आलेला आहे। आम्ही प्रत्येक वर्षी दरवर्षी इकडे येतो आणि कुर्ला टर्मिनस मधून जो एक ट्रेन सुटतो ना उत्तर भारतसाठी, ते 10-15 ट्रेन आहे, तसं 15 एक ट्रेन आहे। तो ट्रेनमध्ये जो गरीब यात्री आहेत, प्रवासी आहेत, त्यांना बसण्याची व्यवस्था कसली आहे हा बघण्यासाठी, त्यांचे बाथरूम कसं आहे, किचन कसं आहे, पोलीसवाल्यांकडे जो रेल्वे पोलीस आहे ना त्यांच्याकडून खूप त्रास होतो त्यांना। तो रेल्वे पोलीसला थोडा आम्ही समजावतो की बाबा असं करू नका। आणि त्यानंतर जे स्टेशन मास्टर वगैरे डायरेक्टर आहेत त्यांच्याबरोबर बसून जे काही जनरल एक आहे, समजा एक स्पेशल ट्रेन ते अनाऊन्स करतात, स्पेशल ट्रेन अनाऊन्स करतात रात्री आणि उद्या सुटणार, तो लोकांना माहीत पडत नाही। तो काय करतात, ते जगडे दलाल आहेत ना ते तिकीट हातात घेतात। तर हा जो रॅकेट आहे तो रॅकेट तुटला पाहिजे। दुसरा, लोकांना गोरगरिबांना एक स्वस्त रीतीने जो एक तिकीट मिळाला पाहिजे, तो तिकीट मिळत नाही। खूप सारे जो आमचे या प्रवासी होते त्यांनी सांगितलं 4,000 लगता है, 5,000 लगता है, 7,000 लगता है। हा जो एक वातावरण आहे ना तो चुकीचा वातावरण आहे, कारण सुट्टीचा दिवस आहे, सगळ्यांचे कामकाज बंद आहे, सगळे गाव जातात, गावात त्यांचा कामधंदा आहे, घर बनवायचं आहे किंवा शादी बियाह होतं, लग्न होतं तिकडे, तो इकडून खूप सारा सामान घेऊन जातात। तो जेव्हा सामान घेऊन जातात तेव्हा जो रेल्वे पोलीसवाले आहेत त्यांना खूप त्रास देतात। तो हा त्यांच्याबरोबर एक उभे राहण्यासाठी आणि त्यांना एक असा वाटला पाहिजे की त्यांच्याबरोबर कोणी आहे, त्यांना संबळ मिळाला पाहिजे यासाठी। सरकार तुमचं आहे, केंद्र देखील राज्य सरकार, मात्र अशा स्थितीत देखील तुम्ही उतरून पाहणी करतात। अनेक बदल होण्यासाठी काय तुम्ही महत्त्वाच्या भूमिका घेणार, काय पत्रव्यवहार करणार का? अनेक गोष्टी गेल्या 20-25 वर्षापासून आमचा हा कार्यक्रम चालू आहे। प्रत्येक जो उन्हाळ्याचा वेळ होतो ना, जो गरमीची सुट्टी, त्या सुट्टीच्या वेळी आम्ही येतो इकडे आणि सगळ्यांना बघतो। सरकार कोणाचं आहे काय आहे आम्हाला काही जास्ती विषय नाही। आता आमच्या कार्ड वाट असं आम्ही बनवतो आणि प्रत्येक आमचे सहकारी इकडे येतात आणि जे सगळे आमचे जो प्रवासी आहेत त्यांना एक सोयीसुविधा मिळाला पाहिजे, रेल्वेतर्फे, पोलीसतर्फे काही जास्ती त्रास नाही झाला पाहिजे, हा एक आमचा प्रयास आहे। तो या प्रत्येक विषयाला आम्ही सरकार आणि पॉलिटिक्स, राजकारण याच्यामध्ये आम्ही आणू शकत नाही। हा एकदम से लोकांसाठी आहे, मानवीयताचे, माणुसकीचे नाते। सुट्टीचा दिवस आहे, उन्हाळा मोठा कडकडीत आहे, त्यामुळे एसी ट्रेन असेल, आशेंचे तिकीट दर कमी जर झाले तर प्रवासी यात्रेंना खरोखर सुखद आनंद मिळेल। एसीचा एसी आमचे जो उत्तर भारतचे लोक आहेत ना ते एवढे कष्टकरी आहेत, त्यांना एसी पण नाही पाहिजे, पण त्यांना जे काही तिकीट देतात स्वस्त दराने द्या। पहलगाम जो हल्ला झालेला होता त्या अनुषंगाने देखील सुरक्षेसंदर्भातले देखील तुम्ही या ठिकाणी पाहणी केली असेल, काय त्रुटी आढळल्या का? आढळल्या तर अशा अनेक लोकांच्या तक्रारी आल्या का तुमच्याकडे? नाही, रेल्वे पोलीस स्टेशनवर तर आहे, पण पुढे ट्रेनमध्ये पण रेल्वेची उपस्थिती राहायला पाहिजे। RPFचे जो जवान आहेत ते प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये त्यांची उपस्थिती राहायला पाहिजे। प्रत्येक जो प्रवासी आहे त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात काळजी राहायला पाहिजे, अशी व्यवस्था रेल्वेतर्फे झाली पाहिजे। आता ट्रेनमध्ये काय आहे मला माहीत नाही, पण स्टेशनवर तर ठीकठाक आहे। सुरक्षाचा जो एक संरक्षणाची जो व्यवस्था असतो ना त्याचा काही अंत नाही, जेवढं करा कमी आहे। आणि जेवढं तुम्ही संरक्षण देता, जोपर्यंत तुम्ही काही चूक करत नाही तोपर्यंत सर्व चांगला आहे। एक चूक झाली आणि जो उग्रवादी आहेत ते त्याचा फायदा घेतात। तो एक चाक चौबंद जो एक व्यवस्था राहिली पाहिजे, तो व्यवस्था राहिली पाहिजे आणि प्रत्येक संरक्षण सुरक्षा कर्मीला एक सचेत राहायला पाहिजे। पहलगाममध्ये जे हल्ला झाला त्या कुटुंबियांनी सांगितलं की खास करून हिंदू आहेत का असं कार्ड विचारून मारण्यात आलं, मात्र वडेट्टीवार म्हणतात त्यांना वेळ होता का तेवढा हिंदू विचाराला, त्यामुळे कुठे वादग्रस्त विधान असं केल्यामुळे कुठे असं हे जाणून बुझून जो सो कॉल्ड सेक्युलर आहेत किंवा जो काँग्रेसवाले आहेत, त्या जो डाव्या पक्षावाले लोक आहेत, तो एक काउंटर नॅरेटिव्ह चालविण्याचा प्रयत्न करत आहेत की जो उग्रवादी आलेले आहेत, दहशतवादी आलेले होते, त्यांनी कोणाशीही धर्मबद्दल काही विचारला नाही। आम्ही आमच्याकडून किंवा मीडियाकडून हा स्टेटमेंट कधीही आला नव्हता। तिकडे ज्यांचे नातेवाईक मारले गेले
त्यांनी असं स्टेटमेंट दिलं की जे दहशतवादी आले त्यांनी विचारला की तुमचं नाव काय आहे, धर्म काय आहे. कोणी सांगितलं की नाव उलटसुलट सांगितलं, तुम्ही कलमा वाचू शकता का, कलमा वाचून दाखवा. म्हणजे धर्म विचारून लोकांवर हल्ला करण्याचं काम यावेळी दहशतवाद्यांनी केली. हा प्रकार जो आहे एकदम नवीन प्रकार आहे. याच्या पूर्वी पण जम्मू काश्मीर किंवा देशात असा आतंकवादी दहशतवादी हल्ला झाला होता, पण कधी लोकांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळी मारण्याचा जो प्रयत्न होता कधी झाला नव्हता. आता हा जो झालेला आहे तो एक चिंतेची बाब आहे. पण काँग्रेसवाले सेक्युलरिझमचा पाठ लोकांना शिकविण्यासाठी ते उलटसुलट बोलत आहेत. ते एकदम बेवकूफ माणूस आहेत. हे आमच्यातर्फे काही असा नरेटिव्ह नाही आहे. लोकांनी ज्यांचे लोक गेलेले आहेत ना, ज्यांचे लोक मरण पावलेत ना, त्यांनी असं सांगितलेलं आहे. विरोधक कुठेतरी आता या संदर्भात आता तुमच्यावर टीका टिप्पणी करताना दिसतात. फेल्युअर सरकार असं म्हणलं आता अमित शहा असेल, नरेंद्र मोदी असतील, फेल्युअर म्हणून असं बोललं. नाही, असं नाही आहे. आज जो ऑल पार्टी मीटिंग होती त्याच्यामध्ये शासनातर्फे असं सांगितलं गेलं होता की काहीतरी चूक राहिली. मी सांगितलं तुम्हाला, संरक्षणची व्यवस्था, सुरक्षाची व्यवस्था आम्ही करतो, पण एकही चूक झाली त्याचा लाभ, त्याचा फायदा, त्याचा वापर ते दहशतवादी करतात. तो काहीतरी चूक राहिली ज्याचा फायदा त्यांनी केला. पण ऑल पार्टी मीटिंगमध्ये सर्व पक्षाच्या लोकांनी शासनाच्या एक बाजूला उभे राहिला आणि त्यांनी सांगितलं जे काही निर्णय घ्यायचा घ्या आणि पाकिस्तानला एक तुम्ही एक धडा शिकवा. काय आव्हान करेल लोकांना तुमच्याकडनं, शिवसेनेच्या वतीनं, रेल्वे प्रवासी असेल, इतर बाहेर जाणारे टुरिस्ट असेल, काय आव्हान असेल? आव्हान म्हणजे घाबरू नका. तुम्ही तुमच्या देशात एक स्वतंत्र नागरिक म्हणून राहत आहात आणि इकडे जे काही जो दहशतवादी आहेत ते निर्दोष निरपराध लोकांवरचे हल्ला करत आहेत त्यांना आम्ही त्यांच्या विरोधात आम्ही कारवाई करणार आणि त्यांचा जो जड आहे ना, मूळ आहे ना, त्या मूळवर हल्ला करून एकदा आम्ही सदा सर्वदासाठी जो आतंकवाद आहे, उग्रवाद आहे, दहशतवाद आहे, वो संपवण्याचा प्रयत्न करणार. पर एक आमचा भारतीय माणूस सुरक्षित राहायला पाहिजे हा आमचा संकल्प आहे. भारतीय नागरिक सुरक्षित राहायला पाहिजे असा संकल्प आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात रेल्वे असेल, पर्यटन स्थळ असेल, अशा ठिकाणी आता सुरक्षेच्या उपायाने पाहायला गेलं तर भारतीय नागरिक त्यांच्या पाठीशी शिवसेना असल्याचं, सरकार असल्याचं यांनी संजय निरुपम यांनी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात आता कशा प्रकारची सुरक्षा या ठिकाणी वाढवली जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार. कॅमेरा आतरसह गणेश सुराट, टीव्ही मराठी, कुर्ला.